नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज नशीब खूप दिवसांनी इंडियाच्या क्रिकेटवर बोलण्यासारखं काही नाही, त्यामुळे थोडा रिलॅक्स होऊन बोलू शकतो. कारण इंडियाचे सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये जे खराब खेळ खेळत होते त्याच्यामुळे काय बोलण्याची इच्छाच नाही राहिलेली. तर आता ODI चालू होणार आहे 30 तारखेपासून, तेव्हा बोलू आणि त्याच्यात चांगलं करतील. तर आज ट्राय नेशनच्या मॅच झाल्या, पाकिस्तान वर्सेस श्रीलंका. श्रीलंका गेल्या मॅचपासून जागी झाली एकदम. त्यांना काहीतरी एकदम असं लागलं आहे त्यांच्या टीमला की खूप चांगलं खेळतात. गेल्या मॅचमध्ये पण त्यांनी ह्यांना हरवलं, झिम्बाब्वेला 1 साईड. आज पण त्यांनी पाकिस्तानला हरवलं 6 रन्सनेच. पण तरीसुद्धा मॅच चांगली झाली लास्टला. पण मिडलमध्ये खूप प्रेशर होता पाकिस्तानवर, खूप स्लो खेळत होते. तर श्रीलंकेकडून आज गेल्या मॅचचा ओपनर खेळ म्हणजे एवढी चांगली बॅटिंग नाही करू शकला निसंका. 8 रन्स 7 बॉल. आज मिशारा खेळाला 76-48 बॉल्स, 6-4 3-6. कुशल मेंडिस पण खेळला चांगला, 40 रन 23 बॉल, 6-4 1-6. आणि लियांगे रन बॉल खेळला, 24 रन्स 24 बॉल्स. कॅप्टन शनका 17 रन्स 10 बॉल्स, 2-6 1-4. पाकिस्तानकडून अब्रारने चांगली बॉलिंग टाकली, 4 ओव्हर्स 28 रन्स देऊन 2 विकेट्स. आणि सॅम 2 ओव्हर्स 19 रन्स 1 विकेट. मोहम्मद नवाज जो गेल्या म्हणजे सगळ्या मॅचला मी बोलत होतो की खूप बॉलिंग बॅटिंग चांगली करतो आहे, तर या मॅचला त्याला जरा तडी पडली आहे. 2 ओव्हर्स 26 रन्स कन्सिडर केले त्यांनी आजच्या मॅचमध्ये. खूप एक्सपेन्सिव्ह होता. पाकिस्तानकडून आज स्टार्ट त्यांना तशी चांगली नाही मिळाली. साहेबजादा फरहान 9 रन्स 7 बॉल, साईम अयूब 27 18 बॉल्स आणि बाबर आझम 0. तर त्यांचे सुरुवातीचे 3 विकेट खूप लवकर गेले. त्याच्यानंतर सलमान अली आगा खेळला आज बऱ्याच दिवसांनी, 63 केले 44 बॉल्स. पण एवढी इम्प्रेसिव्ह इनिंग होती, नॉट आऊट राहिला, 4 आणि 3 सिक्सेस. मला वाटतं त्यांनी चार्ज आधीपासून नाही केला, लेट येऊन चार्ज केला म्हणून तो 6 रन्सचा डिफरन्स राहिला. पण आधी रन बॉलच खेळत होता तो. आणि त्यांचा उस्मान विकेट कीपर 23 बॉल्स. पुन्हा तेच जवळजवळ रन बॉलच आहे, एवढा काही स्ट्राईक रेट इम्प्रेसिव्ह नव्हता. नवाजने येऊन जरा मॅच टर्न केली असणार तिकडे. 27 रन्स 16 बॉल, 14-2-6. बघा, बॉलिंग नाही तर बॅटिंगमध्ये तरी त्यांनी आज आपलं इम्प्रेशन सोडलंच शेवटी. श्रीलंकेकडून मॅन ऑफ द मॅच चमीरा, 4 ओव्हर 20 रन्स 4 विकेट्स. आज खूपच छान बॉलिंग टाकली चमीराने. 4 ओव्हर्समध्ये 20 रन्स देऊन 4 विकेट, गुड. तर अशा प्रकारे श्रीलंकेने दुसरी मॅच जिंकली आहे लगातार. आता बघू अजून त्यांच्या ग्रुपमध्ये मॅच आहेच का झिम्बाब्वेबरोबर, नाही तर मोस्ट प्रोबेबली श्रीलंका पाकिस्तानमध्येच फायनल होईल. आणि दुसरी मॅच होती यांची फर्स्ट T20 आयर्लंड बांगलादेश. टेस्ट संपल्या 2 त्यांच्या. आयर्लंड जिंकली आज, जे त्यांना टेस्ट मॅचमध्ये काही करता येत नव्हते. आज त्यांनी 1 साइडेड हरवला. आयर्लंड वॉन बाय 39 रन्स. फर्स्ट बॅटिंग करताना 184 गेले आणि बांगलादेश 142ला ऑल आऊट झाले. टीम टॅकर ओपनर होता, 32 केले 19 बॉलमध्ये. हॅरी टॅकर 69 केले 45 बॉल्समध्ये, 1456. आणि क्रिट्स यांनी 24 केले 17 बॉल्स. तर यांच्याकडून काही बॉलिंग परफॉर्मन्स पण बांगलादेशकडून काय एवढा खास नव्हता. तौहिद हृदय बांगलादेशकडून 83 रन्स 50 बॉल्स, 7 4 3 सिक्सेस. याच्या व्यतिरिक्त बांगलादेशचा कुठलाच बॅट्समन चांगलं बॅटिंग करू शकला नाही. मॅथ्यू आयर्लंड बॉलर 4 ओव्हर्स 13 रन्स 4 विकेट. आणि मार्क एडिन 4 ओव्हर्स 20 रन्स 2 विकेट. आणि बॅरी जो टेस्ट मॅचमध्ये लगातार चांगली बॉलिंग टाकत होता आयर्लंडसाठी, त्यांनी 4 ओव्हर्स 23 रन्स 3 विकेट्स. तर अशा प्रकारे
आयर्लंडनी आज बांगलादेशला पहिल्या T20मध्ये हरवलं आहे. आता बघू सिरीजमध्ये काय करतात, जिंकतात की लीड घेऊन हरतात. आता तसंच सर्वांच्या आता नजरा इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका ODIकडे लागले आहेत. निदान टेस्ट मॅचमध्ये जे पराभव चाखायला मिळाले आहे ते ODIमध्ये त्याचं रिफ्लेक्शन दिसणार नाही आणि निदान ODI सिरीज तरी आपण जिंकू आणि आपल्याला इंडियन टीमकडून आनंद मिळेल असं त्यांनी गेले हल्ली कित्येक वर्ष दिलं आहे. फक्त टेस्ट मॅचमध्ये थोडेसे कमी पडतात आहे. त्यांचं टीम कम्युनिकेशन नाही होत आहे की सिलेक्शन नीट नाही होत आहे. सॉर्ट आऊट करावं लागेल. थोडं गौतम गंभीरला विचार करावा लागेल. ते ज्याचे डिसिजन कुठे कुठे चुकतात आहे. टीमला घेऊन प्लेयरमध्ये फेवरेटिझम होत आहे तर ते थोडं कंट्रोल करायला पाहिजे. कारण रेड्डी राणा यांना खूप चान्स झाले. आता त्यांच्या पलीकडे काहीतरी बघावं लागेल. जोरेलला पण खूप म्हणजे येणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये जोरेलला आपला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. तर हे आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्सची वाट बघते मित्रांनो. थँक्यू.